गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषयाचा पेपर नंबर 10 याच्यामधलं प्रकाश योजना आणि वायू विजन या युनिटमधला किंवा या प्रकरणामधला जो मुद्दा आहे पुढचा तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर कृत्रिम प्रकाश योजनेचे प्रकार आपण सुरुवातीला बघितलं होतं की आपल्याला प्रकाशाची प्राप्ती ही दोन पद्धतीने होती. पहिलं म्हणजे नैसर्गिक प्रकाश आणि दुसरं म्हणजे कृत्रिम प्रकाश. मग त्याच्यानंतर आपण कृत्रिम प्रकाशाची साधनं बघितली, नैसर्गिक प्रकाशाची साधनं बघितली. पण हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी काम करायचं आहे म्हणजे आपलं घर, वाचन लिखाणाची जागा, कलाकुसरीचे काम करण्याचं ठिकाण, या ठिकाणी कशा स्वरूपाच्या प्रकाशाची गरज असते आणि त्याच्यानुसार आपण आर्टिफिशियली लाईटिंग करताना कुठल्या प्रकाश योजनेच्या प्रकाराचा उपयोग जो आहे तो करायला पाहिजे, या अनुषंगाने आपण आता हा मुद्दा या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रत्येक प्रकाश योजनेच्या प्रकाराचे काही दोष असतात, तसेच त्याच्यावरती काही उपाययोजना देखील असतात आणि शिवाय त्याचा उपयोग हा देखील कुठल्या कामासाठी त्या ठिकाणी केला जातो किंवा होऊ शकतो. अशा पद्धतीने एकंदर आपण या प्रकाश योजनेच्या प्रकारांची माहिती आजच्या या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो तर त्या कामाच्या ठिकाणी जर पुरेसा प्रकाश आपल्याला प्राप्त झाला नाही तर त्याचा परिणाम आपल्या कामावरती दिसून येतो. आणि परिणाम हा फक्त कामावरच नाही तर काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावरती आणि मनावरती आणि सोबतच त्याच्या डोळ्यांवरती देखील त्याचा परिणाम जो आहे तो होत असतो. आणि म्हणून व्यक्तीच्या कामाला अनुरूप अशा प्रकाशाची आवश्यकता ही त्या ठिकाणी त्याला दिली पाहिजे की जेणेकरून त्याचं काम त्या ठिकाणी तो चांगल्या पद्धतीने करेल आणि त्याचा ताण हा त्याच्या शरीरावरती, मनावरती आणि त्याच्या कामावरती, डोळ्यावरती येणार नाही. म्हणून प्रकाश योजनेचे प्रकार अभ्यासणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग प्रत्यक्ष प्रकाश योजना ही हा जो पहिला प्रकार आहे याच्यामध्ये साधारणपणे जो बल्ब किंवा जी ट्यूब आपण वापरणार आहोत त्याच्यामधून निर्माण होणारा लाईट जो आहे, निर्माण होणारा प्रकाश जो आहे हा डायरेक्टली आपल्या कामाच्या जागेवरती म्हणजे 90% जो आहे तो आपल्या कामाच्या जागेवरती पडत असतो आणि त्याचा चकचकीतपणा जो आहे किंवा त्याचा शायनिंग जी आहे ती खूप प्रखर स्वरूपाची असते. त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो व्यक्तीच्या डोळ्यावरती त्या ठिकाणी होत असतो. आणि हा लाईट जो आहे हा डायरेक्ट आपल्या कामाच्या जागेवर म्हणजे आपल्या खोलीमध्ये, आपल्या टेबलवरती, स्वयंपाकाच्या जागेवरती अशा ठिकाणी हा डायरेक्ट रिफ्लेक्ट होत असतो. म्हणजे डायरेक्ट पडत असतो, हा रिफ्लेक्ट होत नाही. म्हणजे आधी दुसऱ्या जागेवर जाऊन मग तो आपल्या कामाच्या जागेवरती येत नाही तर हा डायरेक्ट आपल्या जागेवरती येत असतो. तर याच्यामध्ये साधारणतः मध्यम उंचीवरती म्हणजे खूप उंच नाही आणि खूप कमी उंची नाही अशा ठिकाणी बल्बची किंवा ट्यूबची व्यवस्था जी आहे ती केली जाते. आणि या स्वरूपाच्या प्रकाश योजनेमध्ये जो ट्यूब असते किंवा जी बल्ब असते तिथून जेव्हा तो लाईट खाली जमिनीवरती येत असतो तेव्हा साधारणपणे जेव्हा आपण त्या लाईटकडे किंवा प्रकाशाकडे बघतो तेव्हा त्या जागेच्या आजूबाजूला अंधाराची जाणीव जी आहे ती आपल्याला होत असते म्हणजे आपल्या डोळ्याला होत असते. आणि मग खालच्या दिशेने जो काही आहे तो प्रकाशाचा प्रखरपणा जो आहे तो त्या ठिकाणी वाढत असतो. साधारणपणे या प्रकाश योजनेचा उपयोग जो आहे तो आपण स्वयंपाक खोलीसाठी, स्वयंपाकाच्या ओट्यासाठी, जेवणाच्या टेबलवरती, अभ्यासाच्या टेबलवरती किंवा प्रसाधनाच्या जागेवरती आपण अशा प्रकारच्या लाईटची व्यवस्था जी आहे ती आपण करू शकतो. याचे दोष जे आहे याच्यामध्ये सावल्यांची निर्मिती होत असते, या लाईटचा डोळ्यांवरती ताण निर्माण होत असतो, त्याच्यामध्ये प्रकाश जो आहे तो खूप चकचकीत वाटतो आणि त्याच्यामुळे डोळ्याला सुखद अशी अनुभूती जी आहे ती आपल्याला या प्रकाश योजनेतून प्राप्त होत नाही. याच्यावरती उपाययोजना म्हणजे की बल्बला शेड लावलं जाते किंवा शेड लावायला पाहिजे. पिवळ्या रंगाचा स्वच्छ आणि पारदर्शक काचेचा बल्ब वापर न करता दुधिया कलरचा म्हणजे व्हाईट शेडचा असलेला बल्बचा किंवा ट्यूबचा म्हणजे पांढऱ्या रंगाच्या बल्बचा किंवा ट्यूबचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. प्रकाशाचे स्थान जे आहे ते खूप कमी किंवा खूप जास्त उंचीवरती असू नये की ज्याच्यामुळे ही जी जागा आहे म्हणजे बल्ब लावण्याची, ट्यूब लावण्याची जागा जी आहे ती खूप वर किंवा खूप खाली न राहता
योग्य उंचीवरती तो बल्ब जो आहे तो लावला गेला पाहिजे. आता हा जो काही प्रत्यक्ष प्रकाश योजना आहे हा समजून घेण्यासाठी आपण ह्या आकृतीचा वापर करूया की जर आपण छताच्या साईडला अशा पद्धतीने बल्ब जर लावला तर हा टोटली 90% म्हणजे हा 10% जो प्रकाश आहे तो इतर ठिकाणी परावर्तित होतो आणि 90% प्रकाश जो आहे तो आपल्या कामाच्या जागेवरती पडत असतो. म्हणजे ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला प्रत्यक्ष प्रकाश योजना कशा स्वरूपाची होते किंवा करता येते तो आपल्याला दाखवतो. याच्यामध्ये आपण अशा स्वरूपाचा शेड लावून ह्या प्रकाशाची जी डायरेक्ट प्राप्ती आहे ती आपल्या जागेवरती करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने हे प्रत्यक्ष प्रकाश योजना समजण्यासाठी आपल्याला या 2 आकृत्यांची मदत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर आहे अर्धप्रत्यक्ष योजना. तर अर्धप्रत्यक्ष योजना जी आहे ती साधारणपणे 60 ते 90% प्रकाश जो आहे तो सरळ जो आपल्याला पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठभागावर पडतो आणि त्याच्यानंतर 10 ते 40% प्रकाश जो आहे तो छतावरून परावर्तित होऊन आपल्या कामाच्या ठिकाणावरती पडत असतो. तर अशा स्वरूपाचं हे अर्धप्रत्यक्ष प्रकाश योजना आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो अप्रत्यक्ष प्रकाश योजना. तर अप्रत्यक्ष प्रकाश योजनेमध्ये प्रकाशाचे जे स्रोत असतं म्हणजे बल्ब असेल किंवा ट्यूब असेल ही आपल्याला डायरेक्ट डोळ्याने दिसत नाही, कारण की त्याच्यावरती लीड किंवा शेड जे आहे ते त्या ठिकाणी लावलं जात असतं आणि याचा जो काही प्रकाश आहे किंवा याची जी काही प्रकाश किरणं आहेत ती सरळ आपल्या कामाच्या जागेवर न पडता ती परावर्तित होतात. मग छताच्या दिशेने किंवा भिंतीच्या दिशेने ही परावर्तित केली जातात आणि नंतर तिथून परावर्तित होऊन त्याचा रिफ्लेक्शन जो आहे रिफ्लेक्ट लाईट जो आहे तो आपल्या कामाच्या ठिकाणावरती पडत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काम करणं त्या ठिकाणी करता येतं. आणि याच्यामुळे काय होतं की परावर्तित प्रकाशामुळे प्रकाशाची प्रखरता जी आहे ती त्या ठिकाणी कमी केली जाते आणि आपल्याला पाहिजे तितकाच प्रकाश जो आहे तो आपल्या कामाच्या ठिकाणावरती आपण प्राप्त करू शकतो. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते की ज्या ठिकाणाहून आपण प्रकाश परावर्तित करून घेतो आहे त्या ठिकाणचा पृष्ठभाग जो आहे तो खरबडीत नसायला पाहिजे, म्हणजे गुळगुळीत आणि लाईट आणि व्हाईट कलरचा त्या ठिकाणी असला पाहिजे की ज्याच्यामुळे परावर्तित प्रकाश जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये कामाच्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करता येईल. तर हा जो काही अप्रत्यक्ष प्रकाश योजना जी आहे ती साधारणपणे या आकृतीच्या माध्यमातून आणि या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला समजून येते की बल्ब जो आहे तो अशा पद्धतीने लावला जातो की आधी सगळा प्रकाश जो आहे तो छताच्या दिशेने पडेल आणि त्याच्यानंतर तो परावर्तित होऊन मग नंतर आपल्या कामाच्या जागेवरती आपल्याला योग्य अशी प्रकाशाची प्राप्ती जी आहे ती ह्या अप्रत्यक्ष प्रकाश योजनेमुळे होईल. दुसरी आकृती म्हणजे आपण अशा पद्धतीने लाईट लावावा की ज्याचा प्रकाश जो आहे तो भिंतीवरती म्हणजे तिथे लावलेल्या समोरच्या भिंतीवरती त्याचा प्रकाश आधी पडेल आणि नंतर तो परावर्तित होऊन आपल्या कामाच्या जागेवरती आपल्याला योग्य प्रमाणामध्ये लाईट जो आहे तो आपल्याला प्राप्त करून देईल. तर अशा पद्धतीने साधारणपणे अप्रत्यक्ष प्रकाश योजना जी आहे ती लक्षात येते किंवा बघता येते. तर याच्यामध्ये साधारणपणे सावल्यांची म्हणजे याचे फायदे काय आहेत तर याच्यामध्ये सावल्यांची निर्मिती होत नाही, व्यक्तीच्या डोळ्यावरती ताण निर्माण होत नाही आणि प्रकाश जो आहे तो संपूर्ण खोलीवर आणि सारख्याच प्रमाणामध्ये प्रकाश त्या ठिकाणी प्राप्त होत असतो आणि त्या ठिकाणी खोलीचं वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी आल्हाददायक असं राहतं. परंतु याचे काही दोषही आहेत की ही पद्धत थोडीशी महाग आहे, कारण की याच्यामध्ये जे काही साधनं वापरले जातात त्याच्यासाठी जास्त पैसा जो आहे तो त्या ठिकाणी खर्च करावा लागतो आणि लिहिण्या वाचण्याकरता किंवा अधिक प्रकाशाची गरज असलेल्या कामासाठी ही पद्धत योग्य नाही आहे, कारण की याच्यामध्ये लाईटचं रिफ्लेक्शन केलं जातं. डायरेक्ट लाईट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळवता येत नाही. त्याच्यानंतर आहे अर्धप्रत्यक्ष प्रकाश योजना. अर्धप्रत्यक्ष प्रकाश योजना म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 60 ते 90% प्रकाश जो आहे तो आधी छतावर पडतो किंवा दुय्यम पृष्ठभागावर पडतो आणि नंतर राहिलेला जो प्रकाश आहे तो आपल्याला कामाच्या ठिकाणी प्राप्त होत असतो. म्हणजे अशा स्वरूपाचं
ह्या 4 नंबरचं जे उदाहरण अर्ध अप्रत्यक्ष प्रकाश योजना जी आहे ती या पद्धतीच्या या आकृतीतून आपल्याला लक्षात येतं की बल्बला अशा पद्धतीने लीड केलं जातं किंवा झाकलं जातं की ज्याच्यामध्ये वरचा भाग त्याचा ओपन राहतो आणि खालचा भाग त्याचा ओपन राहतो. म्हणून वरतून प्रकाश जो आहे तो आधी छतावरती किंवा पृष्ठभागावरती पडत असतो आणि त्याच्यानंतर तो परावर्तीतून कामाच्या जागेवरती येत असतो. तर अशा पद्धतीने अर्ध अप्रत्यक्ष प्रकाश योजना जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर आहे विस्तृत प्रकाश योजना. तर विस्तृत प्रकाश योजना जी आहे ही अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष या दोन्ही पद्धतीचं कॉम्बिनेशन जे आहे किंवा या दोन्ही पद्धतीचा उपयोग जो आहे हा विस्तृत प्रकाश योजनेमध्ये केला जातो. साधारणपणे 50% प्रत्यक्ष आणि 50% अप्रत्यक्ष म्हणजे समप्रमाणामध्येच या दोनही पद्धतींचा वापर जो आहे तो विस्तृत प्रकाश योजनेमध्ये केला जातो. जसं की ट्यूबलाईटवरनं अर्ध झाकण ठेवणं आणि अर्धी ती ट्यूबलाईट ओपन ठेवणं म्हणजे अर्धा लाईट जो आहे तो प्रत्यक्ष प्राप्त करून घेणं आणि अर्धा लाईट जो आहे तो झाकण देऊन अप्रत्यक्ष पद्धतीने त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला जातो. याच्यामध्ये दोष असे असतात की याच्यामध्ये खूप प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात सावल्यांची निर्मिती ही त्या खोलीमध्ये त्या कामाच्या जागेवरती होत असते आणि प्रकाश जो आहे तो सर्वत्र पसरत असल्यामुळे प्रकाशाचा झगमगाट जो आहे तो या ठिकाणी जाणवत असतो आणि प्रकाश चकचकीत वाटत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला ताण जो आहे तो या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजे साधारणपणे प्रकाश योजनेचे जे प्रकार आहेत या प्रकाराचा उपयोग जो आहे तो त्या खोलीतील प्रकार म्हणजे कोणत्या कामासाठी कोणत्या प्रकारच्या कामासाठी आपल्याला त्या प्रकाशाचा उपयोग करायचा आहे त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीने प्रकाशाचा वापर जो आहे तो करायला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण जे काही प्रकाश योजनेचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रकाश योजना, अर्धप्रत्यक्ष प्रकाश योजना, अप्रत्यक्ष प्रकाश योजना, अर्ध अप्रत्यक्ष प्रकाश योजना आणि विस्तृत प्रकाश योजना या 5ही कृत्रिम प्रकाश योजनेच्या प्रकारांचा वापर आपण आपल्या खोल्यांमध्ये आपण आपल्या कामाच्या जागेवरती कशा पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकाश योजनेचे काही दोष असतात, काही उपयोगिता असते किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टींचा म्हणजे त्याचे दोष जे आहेत ते सुधारण्यासाठी आपल्याला काही सपोर्टिव्ह गोष्टींचा जो आहे वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे किंवा करून घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे जी काही कृत्रिम प्रकाश योजना आपण वापरत आहोत त्या कृत्रिम प्रकाश योजनेचा आपल्याला योग्य पद्धतीने फायदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी करता येईल किंवा करून घेता येईल. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण कृत्रिम प्रकाश योजना घरामध्ये किंवा कामाच्या जागेवरती वापरत असतो मग ती दिवसा असेल किंवा रात्री असेल तर त्या कामाप्रमाणे त्या जागेच्या क्षेत्रफळाप्रमाणे आपल्याला योग्य अशा प्रकाश योजनेची निवड ही त्या ठिकाणी करता यायला पाहिजे. आणि चांगल्या प्रकाशामध्ये जेव्हा व्यक्ती वावरत असतो म्हणजे पुरेशा दिसणाऱ्या प्रकाशामध्ये जेव्हा व्यक्ती वावरत असतो, राहत असतो, काम करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या ताणाची निर्मिती किंवा ताण निर्माण होत नाही, त्याच्या डोळ्यांवरती ताण निर्माण होत नाही, त्याला शारीरिक आणि मानसिक ताणतणाव त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून प्रकाशाची योजना करताना त्या कामाची गरज, काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आणि त्या खोलीचं क्षेत्रफळ आणि त्या बल्बमधनं त्या ट्यूबमधनं किंवा त्या लाईटमधनं आपल्याला किती स्वरूपात म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये आपल्याला प्रकाशाची प्राप्ती करून घ्यायची आहे हे आपल्या कामाच्या प्रकारानुसार, जागेनुसार आणि आवश्यकतेनुसार आपण पाहिजे त्या प्रकाश योजनेची निवड ही त्या ठिकाणी करून घेऊन आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रकाश योजना ही करायला पाहिजे. म्हणजे प्रकाश योजनेचे तत्त्व बघत असताना किंवा तत्त्वासोबतच आपण प्रकाश योजना ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत या पद्धतीची माहिती आपण आत्ता या तासिकेतून घेतलेली आहे. आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवत आहोत. पुढच्या तासिकेमध्ये आपण
वेगवेगळ्या खोल्या ज्या आपल्या घरांमध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात, जसे की बैठक खोली असते, झोपण्याची खोली असते, स्वयंपाकाची खोली असते, अभ्यासाची खोली असते, मुलांची खोली असते, त्याच्यानंतर जिना असतो, पोर्च असतं, ओपन स्पेस असतो. तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणावरती आपल्याला प्रकाश योजना ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायला पाहिजे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या प्रकाश योजनेची गरज ही त्या वेगवेगळ्या खोल्यानुसार बदलते किंवा कशी त्याची निवड करायला पाहिजे, या स्वरूपाचा अभ्यास जो आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया. आज आपण आपला विषय जो आहे तो म्हणजे कृत्रिम प्रकाश योजनेचे प्रकार हे आपण आज या ठिकाणी थांबवत आहोत. पुढचा विषय घेऊन आपण पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.